भारतीय जनता पार्टीच्या आजच्या पत्रकार परिषदेत तुमचे सगळ्यांचे स्वागत. तुमच्या सगळ्यांच्या मोगान सपोर्टान आज भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पत्रकार परिषदेत ज्यो परिषदेत भितर आम्ही जितले विस्तृतपणे जितली माहिती दिली ती सगळेपर्यंत पळयले त्याबद्दल तुमकां धन्यवाद. आज अध्यक्ष झाल्यानंतर ही पहिलीच तुमच्या बरोबरची पत्रकार परिषद आणि तातूंत भितर आमचे जे मंत्री हेल्थ मिनिस्टर सुजीत जिराणी आसा, त्याच बरोबर आमचे बरोबर रोहन खंवटे जे इन्कम मिनिस्टर आसा ते आमचे बरोबर. पहिली म्हणजे सगळ्यात पहिली हांव ह्या पयर जे जाल्लें युनियन बजेट त्या युनियन बजेटाचे भारतीय जनता पार्टी आणि गोवा प्रदेश म्हणून स्वागत करता आणि माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या फुडारपणाखाल आमचे फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामनजी हांणी जे बजेट प्रेजेंट केलें ते बजेट इतले सामान्य लोकांपासून मध्यम वर्गापासून किंवा समेस्त भारतभर ह्या सगळ्या लोकांक आवडलें आणि ताची प्रतिक्रिया तुम्ही सगळ्यांनी दिसाळ्यांनी इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि बाकीच्या हातूंतल्यान तुम्ही सगळीकडे पळयलें. जेन्ना बजेट जाता ताचें अभिनंदन करतनाच ताची विस्तृतपणे म्हायती ही सकल स्तरापर्यंत दितना तातूंत ठोसपणे अभ्यास करत काही बरे सल्लागार त्याच बरोबर तातूंतले तज्ञ हांचे कडल्यान म्हायती घेवन ताजी पुराय विस्तृत अशी फोडणी करून आज तुमचे फुड्यान हे पत्रकार परिषदेत हांव परत एकदां स्वागत करता आणि त्याच बरोबर अभिनंदन करता. मदीं एक दोन काँग्रेसचे काही नेत्यांनी ह्या पत्रकार परिषदेन भितर किंवा हातूंतल्यान ह्या हाजेर युनियन बजेटाचेर क्वेश्चन मार्क काडले आणि ताचो निशेध केलो आणि हे बजेट काय ना म्हटलें आणि ठळकपणान काही मुद्दे उपस्थित केले. कित्याक सगळ्यात पयलीं ते बजेट हे युनियन बजेट आसा हे तांच्यांनी लक्षांत घेवपाक जाय, कारण तांचे कडेन मुद्देच ना आणि इतले सुंदर बजेट जालें तांच्यांनी अपेक्षाय करूं नाशिल्ली म्हणून त्यात सगळे ओग्गी पडले. एक म्हटल्यार बजेट हे स्पेसिफीक अशें एक स्टेट अशें वायज अशें आसना. बजेट हे युनियन बजेट देशा खातीर आसता आनी त्या देशान भितर तातूंतले भितर सगळ्यो स्टेटी भितर इन्क्लूड जाल्ल्यो आसता आनी म्हणून गोंयाक सुद्दां हातूंत भितर अपवाद ना. जेन्ना ते बजेट डिक्लेअर केलें ते डिक्लेअर बजेट सगळ्यां खातीर आसा, पण काही मुद्दे असे आसात जे गोवा खातीर चड बरे आसात. म्हणजे आतां टॅक्साचे जे बिल टॅक्साचे जे स्लॅब जो इंट्रोड्यूस केलो तो ह्या फायनान्शियल इयर 25-26 खातीर म्हणजे असेसमेंट इयर 26-27 जातलो. तो सॅलरी जी आसा सॅलरी तांकां 12.75 पर्यंत पळय व्हेला. तातूंत भितर पयली रिजिमान भितर टॅक्स जे येताले ओल्ड रिजिमान ते 1,87,200 पर्यंत पडटाले. हांव फिगर दिता 1,87,200 आनी आतां ते नील जाल्ले आसा. दुसरें गोवा पळय आसा तो गोवा स्पेसिफिकली जर म्हणत जाल्यार अंडरलायन जर करत जाल्यार अंडर सेक्शन 5 हातूंत भितर एंगेज आसा. तो पोर्तुगीज सिव्हिल कोड आसा ताज्या अंडर जेन्ना सेक्शन 5 ऑफ इन्कम टॅक्स अमेंड तातूंत भितर जाल्लो तातूंत भितर गोवा दमन दिवक प्रावधान जे आसा तातूंत गोवा आनी भायर अशें आसा. आनी जे बिझनेस आनी प्रोफेशनल्स आसा तांचे खातीर हे 24 लाख पर्यंत वता, 24 lakhs. आणि ह्या बजेटाचे फायदे हे प्रत्येक जातले किंबहुना गोंयाक चड जाता, कारण गोंयाक हे 50% शेअरिंग ग्लोबलिटीचे जे हे आसा आणि तातूंत भितर ओल्ड रिजिमान भितर टॅक्स 3,58,800 जाताले हजबंड आनी वायफ, 3,58,800 रुपया ते ओल्ड रिजिमांतले ते वायवट जाला आणि 24 लाख पर्यंत हे आमकां बेनिफिट. रिटर्न फायल करपाची पिरियड जो आशिल्लो तो आतां 4 वर्सां केला. तो पयली अपडेटेड रिटर्न फायल करपाक पयली तो 2 वर्सां आशिल्लो. तो एक पॉइंट मुद्दामून तुम्ही नोट करपाक जाय. आणि त्याच बरोबर
न्यू इन्कम टॅक्स बील आसा तें आतां येतलें, इंट्रोड्यूस जावपाचें आसा. तें जेन्ना जालें जाल्यार इन्कम टॅक्साचो जो येदो व्हडलो जो पेमेंट केल्ले आनी कितें केल्ले जो आसा तो बरो सिम्प्लिफाय जातलो. आनी तो सिम्प्लिफाय जाल्लो तो अंडरस्टँड करपाक टॅक्साच्या पेयर्सांक भितर आनी बरें पडटलें, जेणे करून सुलभ अशी सुविधा हातूंत भितर दिल्ली आसा. त्याच बरोबर रॅशनलायझेशन ऑफ TDS प्रोविजन्स बाय एनहान्सिंग थ्रेशोल्ड लिमिट फॉर सेवरल कॅटेगरी ऑफ पेमेंट्स. हातूंत भितर कॉम्प्लायन्स बर्डन आसा तो कमी जातलो, जो आमी ह्या सगळे कटकटींतल्यान आमी म्हणटात. अशे अनेक सुदारणा सह हे टॅक्सेशनाची हें आसा ती ह्या हातूंत भितर सरकाराच्या युनियन बजेटान भितर मेन्शन केल्ली आसा. आनी एक मुद्दमून विशय तातूंत आसा तो हो MSMEक लागून केल्लो आसा. MSMEच्या हातूंतल्यान भितर युनियन बजेटान तांणी म्हटलाय बीन आनी रिपोर्ट्स आसात सगळे की 45% ऑफ एक्सपोर्ट्स आसा तो थ्रू MSMEच्या द्वाराच केल्लो आसा. आनी म्हणून क्रेडीट कार्ड जें आसा लिमीट तें MSMEच्या हातूंत 5 लाख पर्यंत आशिल्लें तें आतां 10 lakhs कार्ड इन फर्स्ट इयर करून केलां. त्याच बरोबर पयले 5 लाख जे 5 lakh फर्स्ट टायम एंटरप्रेन्युअर आसा तांकां जे लोन मेळटले 2 कोटी ओवर 5 year पिरियड. आतां तातूंत भितर एनहान्समेंट ऑफ क्रेडीट गॅरंटी आसा ती MSME 5 crore to 10 crore केल्ली आसा. आनी स्टार्टअप्स जे कोण आसात तांकां 10 crore to 20 crore पर्यंत केल्ली आसा. बाकीच्यो अनेक ज्यो गजाली केल्ल्यो आसा त्या हातूंत भितर मेडिकल हातूंत भितर हेल्थ हातूंत भितर माननीय हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे ब्रीफ करतले. त्याच बरोबर टुरिजमाच्या सेक्टरान भितर सुद्दां आमकां ज्यो नवीन तातूंत हें केल्लें आसा ते सगळे टुरिजमाचे मिनिस्टर आमचे आनी IT दोनी आयिल्ले कारण ITच्या हातूंत सुद्दां एक क्रांती केल्ली आसा. तातूंत भितर टिंकरिंग लॅब्स कितें आसा ते सगळे ते माननीय रोहन खंवटे. पण 1.50 lakh crore स्टेटाक इन फॉर्म ऑफ 50 year इंटरेस्ट फ्री लोन्स पळय इन्फ्रास्ट्रक्चरल वर्क तातूंत भितर मागीर गोवा म्हणून आमचे जें आसा तें आमी आमचे प्रपोजल घालतले. तेन्ना त्या प्रपोजलाक तो शेअर जो आसा आमकां कितले प्रपोजल्स आसा ते आमकां प्रत्येक स्टेटीन ह्या हातूंतलो जो लमसम जो केल्लो आसता हें प्लॅन त्या प्लॅनांतल्यान मागीर मागपाक जाय. अशे तरेचें हें बजेट आसा. त्या बजेटाचें आमी पूर्णपणे स्वागत करता. आनी त्याच बरोबर ते स्वागत करतना इतली सगळी पॅकेज दिल्ली आसा ते पॅकेज तातूंतल्यान गोंयांत सुद्दां तें बुस्टींग जातलें. फिशरीसाक भितर 6,000 crores एलोकेट केल्ले आसा तें फिशींग हाका. आतां 6,000 crores गोवा खातीर न्ही थ्रू आउट ऑल ओव्हर हें तातूंतलो ज्या खातीर आमकां जे गोवाचो एक्सपोर्ट 1,000 crores आसा तो जो कसो आसा सीफुडाचो आतां ताजे खातीर जो कितें प्रोजेक्ट आसतलो तो प्लॅन अंडर आमी ते मागतले आनी अकॉर्डिंगली सरकार हें करतलें. आनी भाजपाचे सरकारचे घटक आसात ते आपापले डिपार्टमेंटांतले जितले जितले हांगा जर इतले दिल्ले आसा इन्फ्रास्ट्रक्चर आसतले, कनेक्टिविटी आसतले, फिशींग आसतले, एग्रीकल्चर सेक्टरान आसतले, IT सेक्टरान आसतले, हे सगळ्यांक दितले. हांव मुद्दामून तुमकां सांगतना आनी एक पॉयंट नोट करता की ह्या सगळें बजेट जें आसा संक्षिप्त ताची म्हायती जी आसा ती म्हायती ही सगळी गुगल फ्रीचेर आमचे युनियन बजेट म्हणून जे ऍप आसा ताजेर भितर आसा. तें हांवें युनियन बजेट जें आसा तें डावनलोड केलां. म्हाका दिसता सगळे पत्रकारांक हाची म्हायती आसतली. तातूंत तुमचें शिक्षण आसतलें काही पत्रकारांनी ताचेर पूर्णपणे विस्तृतपणे सगळी म्हायती आसा. तें ऍप सरकाराचें आसा. त्या युनियन बजेटाचें तें लिंक तुमी घेयात किंवा तुमी तें डावनलोड केल्यार तुमकां बाकीचे सगळे ओवरऑल हातूंतले सगळो म्हायतीचो स्त्रोत आसतो तातूंत भितर तुका मेळटलो. आनी इतलें आसतना ह्या हाजो परत एकदां बजेटाचें स्वागत करता आनी फूल टिमीक अभिनंदन करतना हांव मागता विश्वजीत राणेजी हांच्यांनी हेल्थाच्या सेक्टराचे बद्दलचे तांणी आपले आयशे प्रेस कॉन्फरन्सात उपस्थित आमचे धडधडेचे प्रदेश अध्यक्ष श्री दामोनायजी, माझे वांगडी बरे मित्र श्री रोहन खंवटेजी, आयजचे हे प्रेस कॉन्फरन्सचे आमचे अध्यक्षान मुद्दाम आपल्या देशाच्या बजेटा बद्दल आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची विचारधारा
लोकांचे फुडें आयज बजेटाच्या माध्यमांतल्यान श्रीमती निर्मला सीतारामनजीन जे प्रस्तुत केल्ले आसा, आयज युनियन बजेट 2025 चे सगळ्यांनी वाचलेले आसा, आयज आमच्या अध्यक्षांनी बी सांगलेले आसा. पण आयज हांव मुद्दम आयज सांगपाचो मुद्दो एकच आशिल्लो की हेल्थ सेक्टरान, अर्बन डेव्हलपमेंट आनी हेल्थ सेक्टरान आयज आमच्या देशाचे प्रधानमंत्री जे इतिहासात केन्ना जावंक ना त्या तरेचे गोष्टी आयज देशा फुडें इम्प्लिमेंटेशन मोडान हाडपाचो तेणी प्रयत्न केल्लो आसा. आयज जे फेब्रुवारीन 1 तारखेर जो बजेट प्रेझेंट जालो, ह्या बजेट प्रेझेंटेशनाक म्हत्व खूब आहा. आयज हेल्थ केअर सेक्टरान आमी खूब चर्चा करताली पयलीं, जाय ती सरकारां येवन गेली, पण तुमी आयज पळयल्यार ज्या तरेचे परिवर्तन देशाचे प्रधानमंत्री आनी आयज निर्मला सीतारामनजी आयज आमच्या फुड्यान हाडलेले आसा. आयज एज्युकेशन मेडिकल एज्युकेशन and undergraduate and postgraduate seat in minute detail तुम्ही जर एक्झॅक्टली डायसेक्ट केले बजेट, आयज कमीत कमी 75,000 सुमार सीट वाडोवपाचो अंडर ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट सीटाचो त्यांनी प्रयत्न केल्लो आसा. आनी इम्प्लिमेंटेशन मोड आनी ते कशे इम्प्लिमेंट जातले फुडल्या 5 वर्सांत आनी फुडल्या 10 वर्सांत हेजो पूर्णपणे प्लॅन आयज इम्प्लिमेंट करून आयज आमचे देशाचे प्रधानमंत्री एज्युकेशन फिल्डाचेर आनी हे अंडर ग्रॅज्युएट आनी पोस्ट ग्रॅज्युएट हे सीट कशे वाडोवपाचे. कित्याक आमी पळयता देशभरान आमी पळयताले केन्नाय की खंय तरी PHC आसतली, खंय तरी CHC आसतली, आमी डॉक्टरांची कमी मागणी म्हणटा. पण हे आयज वेगळ्या तरेन हे विचारधारा देशाचे प्रधानमंत्रीची जी विचारधारा आनी लोकांक हेल्थ केअर आनी प्रजेक दारार हेल्थ केअर गावंक जाय जाल्यार आमकां ते सीट कशे वाडोवपाक जाय हे सगळे त्यांनी एक रोड मॅप तयार करून आमचे फुडें हाडलेले आसा. आमी पळयता की कॅन्सराचे दुयेंस आयज देशान सगळीकडे वाडपाक लागला. कॅन्सराचे दुयेंस वाडटा म्हणून आयज डे केअर कॅन्सर सेंटर्स म्हणून एक 200 सुमार 2025-26 आनी तेजो फुडलो रोड मॅप बी आयज तयार करून आयज बजेटाच्या माध्यमांतल्यान लोकांचे फुड्यान दवरपाचो तेणी प्रयत्न केल्लो आसा. हेजो फायदो जेन्ना आमी म्हणटा हे 75,000 सीट्स गोंय राज्याक बी तेजो फायदो जातलो. आमी जे प्रपोजलां घालताले तेन्ना ते विचारांतल्यान 75,000 सीटांतल्यान आमकां बी आयज लेखीत पत्र आयिल्लें आसा प्रायर टू बजेट आनी की तुमी आयज एडिशनल 100 सीट तुमी वाडोवपाची गरज आहा. आनी हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटा खातीर हेजेर बी वेगळो तरेचो फंड तयार करून आयज हेजो फायदो गोंयचे जनतेक आनी गोंयचे स्टुडंट्स जेंका सीटाचो विशय जातालो ते सीट्स आमी वाडयल्यार गोंयचे जनतेक आनी गोंयचे स्टुडंट्साक बी तेजो पोस्ट ग्रॅज्युएट लेवल आनी अंडर ग्रॅज्युएट लेवलाक बी फायदो जातलो. तुम्ही जर मायन्युटली पळयल्यार तुम्ही पळयता की गीग वर्कर्साक म्हणून त्यांनी ठरयल्ले आसा की गीग वर्कर्साक हे वेगळे सोशल सिक्युरिटीच्या माध्यमांतल्यान आनी हेल्थ केअर एक वेगळे तरेचे तांकां एक वेगळे तरेचे गॅम्बिटान तांचो हाडपाचो तांचो प्रयत्न जाल्लो आसा. सोशल सिक्युरिटी फॉर गीग वर्कर्स म्हणजे एक 4.1% आमी आयज देशांतलो वर्कफोर्स जो आहा म्हणजे 23 कोटी लोक आनी तेजे वयर आमी म्हणू शकता ह्या लोकांक आयज वेगळे तरेचो एक कवच गावतले. ई श्रम पोर्टलाचेर त्यांनी जर रजिस्टर केल्यार तांकां ऑटोमॅटिकली ते वेगळे तरेचे कवच आनी वेगळे तरेचो कवर हे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आनी आयज निर्मला सीतारामनजी एक रोड मॅप आनी इम्प्लिमेंटेशन प्लॅन आयज तयार केल्लो आसा. प्रधानमंत्री जे जन आरोग्य योजना हे आनी एक वेगळ्या तरेन ताका एक वेगळ्या तरेचे एक स्ट्रेंथ दिवपाचो प्रयत्न ह्या बजेटाच्या माध्यमांतल्यान जाल्लो आसा. आयज मेडिकल ट्युरिझम आमी शब्दांतल्यान आयकून जाणा पूण हे मेडिकल ट्युरिझम कशें वयतले. आयज आमच्या फुड्यान ट्युरिझम मिनिस्टर बसल्यार आयज ते हेल्थ सेक्टर हे एकत्र येवन काम करपाक जाय आनी ते एकत्र तेंचे बरोबर आमकां जे आयल्या सूचना आयज बजेटाच्या माध्यमांतल्यान म्हाका दिसता की तेंचो रोल बी आसतलो, हेल्थाचो रोल बी आसतलो. आमच्या पार्टीचे अध्यक्ष जे आमकां मार्गदर्शन करतात ते बी आमी देशाचे प्रधानमंत्रीची विचारधारा मेडिकल ट्युरिझम म्हणजे खंयच्याय भायरच्या राज्यांत न्हू आयज इंटरनॅशनल लोक बी येऊ शकतात. जे बेंगलोर आमी नारायण रुद्र हे पळयता देवी शेट्टीचे हॉस्पिटल त्याच तरेन गोंय राज्यान एक हब करपाक जाय जाल्यार मेडिकल ट्युरिझम एंड हील इन इंडिया पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप ह्या तरेचो मॉडेल हेजे एक रोड मॅप तयार करून बजेटाच्या माध्यमांतल्यान आमच्या फुड्यान दवरपाचो प्रयत्न केल्लो आसा. ब्रॉडबँड फॉर प्रायमरी हेल्थ सेंटर्स एंड अंडर भारत नेट एंड अदर रुरल PHC टू गेट इंटरनेट कनेक्टिव्हिटी म्हणजे परत एकदा आयज श्री रोहन कवटे बसल्यार त्यांच्या माध्यमांतल्यान ह्यो सगळ्यो गोष्टी हेल्थ सेक्टरान आमकां PHC CHC हे सगळे केल्यार म्हाका दिसता की डिजिटल माध्यमांतल्यान हे रिपोर्ट जर आमी ट्रान्समिट करूंक जाय हे सगळे गोष्टी जर कनेक्टिव्हिटी बरी आसल्यार आमी वेगळे तरेची सोयी सुविधा आमी जे पेशंट येता ताका वेगळे तरेन आमी ताका योग्य तरेचे आमी ताका मदत करू शकता. त्याचे रिपोर्ट्स जे आहा डिजिटल माध्यमांतल्यान पेशंटांनी खंय धडपड करपाची गरज ना पूण थंयच्या थंय आमी ह्यो सगळ्यो गोष्टी आमी एका प्लॅटफॉर्माच्या माध्यमाचेर IT डिपार्टमेंट आनी हेल्थ सेक्टर काम व्यवस्थित करून आमी हे लोकांची सेवा योग्य तरेन आमी करू शकता.
डे केअर कॅन्सर सेंटराचे पयलीं ह्या तरेचे जे विचारधारा आयज देशाचे प्रधानमंत्रीन जे केल्या, जे आयज फायनान्स मिनिस्टर आपल्या विचारधारा देशाचे आमचे नेतृत्व त्यांचे विचारधारा त्यांच्या बजेटाच्या माध्यमांतल्यान त्यांनी मांडला, हे पयलीं कोणी विचार करूंक ना. आनी आयज त्यांनी प्रत्येक दुयेंस जे वाडटा, कशें कितें लोकांक त्रास जाता, प्रत्येक सेक्टर प्रत्येक वर्टिकल हे वेगळे तरेन लोकांचे फुडें दवरपाचो ते प्रयत्न केला. हे बजेट जर तुम्ही मायन्युटली वाचल्यार तुम्ही पळयतले की ह्या बजेटान हे बेश्टे नांवा खातीर न्हू पूण रोड मॅप बरोबर इम्प्लिमेंटेशन स्ट्रॅटेजी हे आयज देशाचे फायनान्स मिनिस्टरान आमच्या फुड्यान दवरलेले आसा. आनी ही विचारधारा आमचे देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदीजी आमचे देशाचे प्रधानमंत्री यांची विचारधारा आसा. आयज तुम्ही पळयल्यार आमी पळयताले आयज केन्ना केन्ना गरीब मनीस जेन्ना वयता हॉस्पिटलान तेन्ना लायफ सेव्हिंग मेडिसिन्स आमी म्हणटा, हे लायफ सेव्हिंग मेडिसिन्स केन्ना केन्ना 10,000 असू शकता, काय 1 लाख पर्यंत पावू शकता, काय 1.5 लाख पावू शकता. आमच्या गोंय राज्यात आमच्या अध्यक्षाक खबर आहा की आमी ह्या 4.5 लाखाची बी मेडिसिनां ब्रेस्ट कॅन्सर पेशंटाक आमी फ्री दिता. एकमेव राज्यान आमी हे करू शकता. आयज देशभरान जर लोकांक तेजो फायदो जावंक जाय, आयज 36 एक मेडिसिन लायफ सेव्हिंग मेडिसिन जे इम्पोर्ट जाता ते मेडिसिनाक ड्युटीचेर एक्झॅम केल्ले आसा. म्हणजे कॉमन मॅन आनी सादारणशे मनशाक एक आपल्या रीचचे अंडर हाडपाचो प्रयत्न देशाचे प्रधानमंत्रीन केल्ले आसा. हे पयलीं केन्ना जावंक ना. तेजे एडिशनल एक 6 एक मेडिसिन आसा, तेका 5% एडिशनल कन्सेशन ड्युटी लिस्टान दिल्ले आसा. बल्क ड्रग मॅन्युफॅक्चरिंग हे मेडिसिन करपाक तेका बी वेगळे तरेचे एक्झॅम्पशन दिल्ले आसा. म्हणजे लोक फुडें सरूं शकता हे मेडिसिन्स ह्या तरेचे हे करपाक. आयज इन्ग्रेडियंट्स बी हेजेर एक्झॅम्पशन दिवंक जाय. म्हणजे ते मेडिसिना खातीर फक्त मेडिसिन म्हणून आमी फुडें व्हरूंक शकना, पण तेका जे इन्ग्रेडियंट्स लागतात तेजेर बी तुम्ही जर रोड मॅप पळयल्यार हे रोड मॅपाच्या माध्यमांतल्यान आमच्या लोकांचे सामान्य जनतेक एक्सेसिबल हेल्थ केअर आनी प्रजेक तेजे बऱ्यापैकी आरोग्य उरचे आनी जे कोणाक दुयेंस जाल्ले आसा त्या मनशाक आमी योग्य तरेचो आदार दिवन तेजे जीवन एक वेगळ्या तरेन आमी फुडें व्हरूंक शकता आनी जीवनदान आमी दिवंक शकता. हे आमच्या देशाचे प्रधानमंत्रीन केल्ले आसा. ओव्हरऑल जर तुम्ही पळयल्यार आमच्या अध्यक्षान सांगले प्रमाणे श्री दामू नायकजीन सांगल्या प्रमाणे हे सगळे हेल्थ केअर सेक्टरान आयज वेगळ्या तरेचो रोडमॅप जो त्यांनी मांडलेलो आसा. तुम्ही पळयल्यार नवे हॉस्पिटल येवंक शकता. आयज नवे एम्सचे बी उल्लेख केला. हे सगळे गोष्टी जर आमच्या राज्यान घेवपाची गरज आसा तर वेगळ्या तरेन वेगळे स्कीमच्या माध्यमांतल्यान वेगळ्या तरेन जर आमकां जर गोवा मेडिकल कॉलेजीचे रिडेव्हलपमेंट करूंक जाय, तेका वेगळ्या तरेचो दर्जो दिवंक जाय. एम्स आसूंक जाय अशें ना, पूण तेका वेगवेगळे स्टेटस आमी आमचे घेवंक शकता, ज्या माध्यमांतल्यान केंद्र सरकारांतल्यान आमच्या गोंय राज्यान आमी पयशे हाडूंक शकता. हे सगळे आयज ह्या बजेटान आयज मांडलेले आसा. पयलीं आमी पळयताले की उल्लेख केलो वयतलो, पण आयज श्री दामू नायकजीन सांगल्या प्रमाणे इन्कम टॅक्स स्लॅबचो श्री दामूजीन उल्लेख केला. हे इन्कम टॅक्स स्लॅबचे बी इन्कम टॅक्स बिल जेन्ना येतले त्याच तरेन त्यांनी जे तो सेक्टराचो जे उल्लेख केला त्याच तरेन हेल्थ सेक्टराचो पूर्णपणे रोड मॅप अर्बन डेव्हलपमेंटाच्या माध्यमांतल्यान वेगवेगळे फंडिंग मॉडेल्स वेगवेगळे तरेचे मास्टर प्लॅन जे आमी उल्लेख करता ते मास्टर प्लॅन जे इम्प्लिमेंट करपाक तेका फंडिंग वेगळे तरेन दिवंक जाय आनी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरा खातीर वेगळ्या तरेन पयशे राज्याक गावंक शकता. ह्या गोष्टीचेर आयज आमी पळयता की ह्या बजेटान एक वेगळ्या तरेचो थ्रस्ट आनी बूस्ट गावतलो. म्हणजे आमी अर्बन एरियान वेगळे तरेन आमी हे करूं शकता. खुबशे सेमी अर्बन एरियाज आसा. त्या सेमी अर्बन एरिया काय सेन्सस टावन आयज बाब रोहन कवटे आयज तेंचो मतदारसंघ तेका तुम्ही अर्बन एरिया म्हटल्यार तेंका सेन्सस टाउनचो दर्जो लागता. ते सेन्सस टाउनचो दर्जो लागल्यार आनी फ्लेक्सिबिलिटी ऑफ युटिलायझेशन ऑफ फंड्स ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे फंड घेता या सेन्सस टाउन तुम्ही वापरू शकता. ह्या तरेचे म्हणजे खूपशे मतदारसंघ जे म्युनिसिपॅलिटीक तेकोन आसता त्या तरेचे एडिशनल फंडिंग आमी कशें घेवंक शकता हेजो वेगळे तरेचे मॉडेल आयज ह्या बजेटांतल्यान हाडलेलो आसा. हांव आनी चड वेळ हांव घेना. आमी आमचे श्री दामू नायकजीन म्हाका संदी दिली हेल्थ सेक्टराक जे गोष्टी मांडपाक. पूण एक तुमकां एक सांगता की हेल्थ सेक्टर कॅन्सराचे हॉस्पिटल आयज बजेटाचे येवपाचे पयलीं तुमी पळयल्यार आयज देशाचे प्रधानमंत्रीचे मेसेज आशिल्ली की गोंय राज्यान आयज टाटा मेमोरियल बरोबर आयज भारतीय जनता पक्षाचे सरकार आनी हे इनिशिएटीव घेवन आमी आयज कॅन्सराचे हॉस्पिटल 270 कोटीचे कॅन्सराचे हॉस्पिटल आमी बांदता. पण परत एकदा जर गेल्यार नवी टेक्नॉलॉजी आनी ट्रिटमेंट आयज प्रोटॉन थेरपीचे मशीन येता. आयज तुमकां जर वेगवेगळे एक टार्गेटेड अँड फोकस्ड अप्रोचाचे ट्रिटमेंट जाय ह्यो सगळे गोष्टी कशे राज्य घेवंक शकता आनी कशे आमी वेगळे तरेचे मॉडेल आमी यूज करूंक शकता ह्या बजेटान व्हेरी क्लियरली इंडिकेट केल्ले आसा. म्हणजे देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदीजी आमचे देशाचे प्रायम मिनिस्टर आनी आमचे सगळ्यांचे नेतृत्व त्यांनी आमचे त्यांची भावना लोकां खातीर आनी प्रजे खातीर बऱ्यापैकी आरोग्य सेवा
प्रजेचे दारार बऱ्यापैकी आरोग्य सेवा वचपाक जाय म्हणून त्यांनी आपली भावना आपले विचार गरिबा खातीर आपले मनात जे कितें विचार आहा त्यांनी बजेटच्या माध्यमांतल्यान इम्प्लिमेंटेशन आयज फायनान्स मिनिस्ट्रीचे थ्रू आयज पार्लमेंटान त्यांनी प्रस्तुत केल्ले आसा ते म्हाका दिसता की गोंयची जनतेक जे कितें आमकां दिसता ते जावंक जाय ते खऱ्या अर्थान पयली फावट देशाचे इंडिपेंडंट इंडियाचे उपरांत इतिहासान देशाचे प्रधानमंत्री हे घडून हाडलेले आसा म्हणून आमी ह्या बजेटाचो व्हडल्या प्रमाणात मिडियाच्या माध्यमांतल्यान आणि आमच्या अध्यक्षाच्या माध्यमांतल्यान आमी आनी बाब रोहन आमी बसल्या की भारतीय जनता पक्ष पार्टी भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व ह्या तरेचे बजेट जे फुडें हाडल्या देशा समोर हे आमी हेजो व्हडल्या प्रमाणात स्वागत करपाची गरज आसा कारण व्हडलो वांटो आमकां आमच्या राज्याचे सायज प्रमाणे आमकां तेजो फायदो भरपूर जातलो हे म्हाका दिसता आमी सगळ्यांनी आनी मिडियाच्या माध्यमांतल्यान स्वागत करपाची गरज आसा. धन्यवाद. हांव हेल्थ चे मांडिल्ले नंतर आमचे रोहन खंवटे टुरिझम सेक्टराच्या संदर्भांतल्यान म्हायती दिवपाक भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष बाब दामू नाईक तसेच माझे कलीग मित्र बाब विश्वनाथ राणे आणि आपल्या बजेटाबद्दल युनियन बजेटाबद्दल आपापले विचार मांडटा असताना वेलकम केले. हांव तांच्या बरोबर जे युनियन बजेट 2025-26 प्रेझेंट झाले ऑनरेबल फायनान्स मिनिस्टर श्रीमती निर्मला सीतारामन ते आम्ही सगळेजण वेलकम करतात. एक हे बजेट पळयतकर इट रिअफर्म्स दॅट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज कमिटमेंट टू वेरियस सेक्टर्स आणि जे विजन आमचे प्रधानमंत्री दवरला ते फुडें व्हरपाक हे बजेट म्हाका दिसता खऱ्या अर्थान बऱ्या अर्थान विकसीत भारत 2047ची पावलां काडपाक सुरवात जाल्ली आसा. 4 खांबे जे उलयतात महिला वर्ग युवा गरीब कल्याण आणि शेतकरी वर्ग चारांकूय बऱ्या तरेन एड्रेस करून ओवरऑल इकॉनॉमिक ग्रोथ कशी जावंक शकता हाजेर भर घाल्लो आसा. हे युनियन बजेटाचे आमी जेन्ना वेलकम करतात तेन्ना आमची समज टुरिझम आणि समज आमी IT सेक्टर पळयलो जाल्यार एक दिसता की हो बजेट टोटली आसा फॉर ओवरऑल ग्रोथ एम्प्लॉयमेंट आणि सस्टेनेबल टुरिझम ह्या हातूंतल्यान फोकस दिल्लो आसा. आमी जवळ जवळ युनियन बजेट म्हणटकच सेंटराचे बजेट पूर्ण देशाक आसता आनी तातूंत ईच स्टेटान आपूण कसो फायदो करूंक शकता हाच्या खातीर पळोवपाची गरज आसा. आज टुरिझम सेक्टरान मुद्रा लोन्स एनहान्स कनेक्टिविटी ई-विजा फॅसिलिटीज वेलनेस आणि स्पिरिच्युअलाचेर फोकस आणि स्किलिंगाचेर फोकस हे ब्रॉडर विजन तांणी उलोवन दाखयल्लें आसा. आमी समज आज स्किल डेव्हलपमेंट धरलो जाल्यार एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज इन हॉस्पिटॅलिटी सेक्टर इज वन पार्ट which we are working closely with our chief minister to ensure that employment is available for Goans in the hospitality sector at every level. एकदा स्किलिंग रिस्किलिंग अपस्किलिंगाची गरज असता आणि आता हे जे स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम जे हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आणि टुरिझम सर्व्हिसेस आयल्या विथ अ व्हेरी फोकस्ड अप्रोच गोंयच्या युवकांक आज बरो चान्स मेळटलो ह्या पर्टिक्युलरली इंडस्ट्रीन पार्टिसिपेट जावन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज घेवपाक. मुद्रा लोन्स आज मुद्रा लोन जेन्ना युनियन गव्हर्नमेंटान अनाउन्स केले टुरिझम सेक्टराक आमी पळयतात की आमी होमस्टे अनाउन्स केले होमस्टे पॉलिसी अनाउन्स केली. होमस्टे पॉलिसी अनाउन्स करतकच इट इज रनिंग अराउंड विमेन एम्पॉवरमेंट म्हणजे महिला सशक्तीकरणाची सुरुवात कशी जावची तातूंतल्यान आमी होमस्टे पॉलिसी काडली. आज ह्या मुद्रा लोनाच्या माध्यमांतल्यान आमकां एक व्हेरी इम्पॉर्टंट सिग्निफिकंट स्टेप मेळटा जातूंतल्यान आमची गोंयची आमची संस्कृती दाखयता आसतना कल्चर दाखयता आसतना हेरिटेज दाखयता आसतना हे लोकल एंटरप्रिनर्सांक फुडें बूस्ट दिवपाक तांचे स्वताचे होमस्टेज फुडें वाडयच पण टुरिझम रिलेटेड एक्टिविटीजांक खुबसो एक भर मेळटलो की टू एक्सपांड देअर एक्टिविटीज इन पर्टिक्युलरली डिफरंट पार्ट्स ऑफ गोवा तांकां ऑपॉर्च्युनिटी मेळटा. आमी सदांच म्हणटा की गोवा इज एन बीचीस वी आर टॉकिंग अबाउट गोवा इन द बीचीस बट हो चान्स आमी गोवा बियॉन्ड बीचीस where the tourists can get an immersive experience and a different part of Goa to be seen. Can I explore Kartale? Homestays are something which we have promoted into the central initiative of promoting homestays and त्या माध्यमातून म्हाका दिसता मुद्रा लोन्स will play a very important role. UNWTO चो रिझल्ट पळयलो आमचो टुरिझम फिगर्स पळयले जाल्यार एशिया इज स्टील रिकवरिंग एट -18% पोस्ट कोविड आणि त्या टायमार each country एक नवीन इनिशिएटिव्ह घेवचो पडटा. एनहान्स कनेक्टिविटी जी दिली
की पूर्ण देशाक फायदो जाता असताना गोंयाकूय फायदो जातलो इन टर्म्स ऑफ इन्क्रीजिंग द फॉरेन अरायवल्स. इंटरनॅशनल टुरिस्ट अरायव जावपाक एक एनहान्स कनेक्टिव्हिटी जाय आणि दुसरे इझी फॅसिलिटीज जाय लाईक ई विजा फॅसिलिटीज. या माध्यमांतल्यान या फाटी युनियन बजेटात दोन्ही अनाउन्स केल्या. एनहान्स कनेक्टिव्हिटी जे आमकां जे स्पेंडींग मार्केट्स आसा थंय कनेक्ट करपाक हेल्प जातले. एट द सेम टायम गोंयांत ई विजाची फॅसिलिटीज आसा ते ई विजा फॅसिलिटींतल्यान इंटरनॅशनल टुरिस्टांक खूब इज मेळटलो टू कनेक्ट टू इंडिया एंड टू गोवा. सो पर्यटन जेन्ना आमी म्हणटात इज द मेन इकॉनॉमिक ड्रायव्हर. इज ऑल्सो टॉकिंग अबाउट ऑपॉर्च्युनिटीज इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट. वी नीड टू एन्श्योर दॅट द रूट्स आर स्ट्रेंथन. आनी ह्या माध्यमांतल्यान ज्या तरेन आमी रिकवरी पिरियड पळयताले तातूंतल्यान ह्या बजेटांतल्यान ह्या अनाउन्समेंटांतल्यान खुबश्यो गजाली आमकां फुडें व्हरपाक मेळटा. स्पेंड ऑन इन्फ्रास्ट्रक्चर जेन्ना पळयता तांणी आज अनाउन्स केला की दे आर लुकिंग एट रिवॅम्पिंग की टुरिस्ट डेस्टिनेशन्स इन इंडिया. गोंयांक खूब फायदो जातलो. आज आमी डबल इंजिन जेन्ना सरकार म्हणटा भारतीय जनता पार्टीचे तेन्ना आज टुरिझम एट द सेंटर द टुरिझम डिपार्टमेंट एट द सेंटर इज टेकिंग अ लॉट ऑफ इनिशिएटिव्ह आनी आमकां ताचो खूब फायदोय जाल्लो आसा. आता जेन्ना सेंट्रल फंडेड प्रोजेक्ट्स आमी म्हणटात आज आमी छत्रपती शिवाजी महाराजाचो डिजिटल म्युझियम आनी ताचें नूतनीकरण फोंड्या तशेंच टाउन स्क्वेअर पर्वरी तसोच कोलवा डेव्हलपमेंट साउथ गोवा एज अ कोस्टल सर्किट रुरल सर्किट फ्रॉम पर्वरी टू हरवले. आम्ही एक स्पिरिच्युअल टुरिझमाचेर एकादश तीर्थ म्हणजे सुरुवात केली. विल जेल एक्झॅक्टली विथ द थॉट ऑफ स्पिरिच्युअल टुरिझम जे ते आम्ही आज प्रमोट करूंक सोदतात. तातूंत आमी हे समज घेतले जेन्ना रिजनरेटिव्ह टुरिझम उलयता, गोवा बियॉन्ड बीचीस उलयता, एकादश तीर्थ उलयतात. These opportunities will give lot of people not only to get self-employed but also for employment. आणि at the same time गोंयांत आपली संस्कृती दाखोवपाक जे विचारधारा घेवन गोंयचें परसेप्शन जाला तातूंतल्यान मातशें कुशीक वचून गोवा बियॉन्ड बीचीस म्हणटा आसतना स्पिरिच्युअलाक फुडें व्हरता आसतना ह्या माध्यमांतल्यान खूब आमकां गोंयकारांक फायदो जातलो. आतां आमचे हेल्थ मिनिस्टर बाबा विश्वजीत राणे आमचे मित्र ते मेडिकल टुरिझमाचेर उलयले. आणि मेडिकल टुरिझम पळयता आसतना देर इज अ लॉट ऑफ स्कोप टुडे की आमी दोगूय जाण मेळून म्हाका दिसता खुबशे इनिशिएटिव्स घेवन मेडिकल टुरिझम फुडें व्हरता आसतना वेलनेस टुरिझमूय फुडें व्हरपाक मेळटलें. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद ऑलरेडी गोंयांत आसा. पंचकर्मा आनी बाकीचे असले इनिशिएटिव्स ऑलरेडी घेवपाक लागिल्ले आसा आनी बरेचशे फॉरेन टुरिस्ट तशेंच डॉमेस्टीक टुरिस्ट घेवन थंयची सेवा तांची आसा ती उपलब्ध करून घेतात. वेलनेस टुरिझमाकूय आज आमकां वी कॅन इन्क्रीज इट टुगेदर. आनी म्हाका दिसता हे इनिशिएटिव्ह जे सेंटरान घेतल्या ते आमी बऱ्या प्रमाणात गोंयांत वापरले जाल्यार गोंयांत इकॉनॉमिक ड्रायव्हर म्हणून, एम्प्लॉयमेंट ड्रायव्हर म्हणून आनी ओवरऑल ग्रोथाक पर्यटन खात्याक खुबसो फायदो जातलो हे ह्या माध्यमांतल्यान हांव करूंक सोदतां. दुसरी गजाल म्हणल्यार आमकां आयटीचेर येता आसतना टेक्नॉलॉजी आज सगळ्यात कडेन जाय आसा. टेक्नॉलॉजी जाय आसतना 3 पार्ट जाता. एक कनेक्टिव्हिटी, एक इन्फ्रास्ट्रक्चर आनी एक गव्हर्नन्स. कनेक्टिव्हिटी सुरुवात केली जाल्यार भारतनेट 3.0 तांणी ऑलरेडी अनाउन्स केलें. आनी भारतनेट 3.0च्या माध्यमांतल्यान दे आर गोइंग टू हेल्प अस क्रिएट इन्फ्रास्ट्रक्चर एट स्टेट लेड फायबर अप टू पंचायत लेवल. म्हणजे 191 पंचायत विल बी कवर्ड. आज तांणी एडिशनली स्कूल्स, हेल्थ सेंटर्स आनी बाकीच्या खात्यांनी ताणें अनाउन्स केला will further boost the connectivity in these areas. आमचे मुख्यमंत्री बरोबर हर घर फायबर म्हणजे सगळ्या रुरल एरियाक आमी कनेक्ट करपाक 4G टावर्स जे BSNL बरोबर टाय अप आसा अंडर 4G सॅच्युरेशन जी पॉलिसी परत सेंट्रलची आसा हातून गोंयांत खूब फायदो जातलो इन गिविंग एनहान्स कनेक्टिव्हिटी वेन वी आर टॉकिंग अबाउट इन्फ्रास्ट्रक्चर. कनेक्टिव्हिटी जाले जाल्यार भुरग्यांक आज योग्य दिशेन टेक्नॉलॉजीचो वापर करपाची गरज आसा. आनी ताच्या खातीर 50,000 अटल टिंकरिंग लॅब्स जे वेगळे वेगळे गव्हर्नमेंट स्कुलांत 5 वर्सां फुडें सेटअप जातले ताजो फायदो खुबसो गोंयांत जावंक शकता. इंडस्ट्री 4.0 जे फुडली टेक्नॉलॉजी आमी फुडें व्हरता जाल्यार आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्लेज अ बीग रोल. आनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्स काडून सेटअप करप जवळ जवळ विथ द इनिशिएटिव्ह अबाउट outlay of total 500 crores will give a very focused area for artificial intelligence to grow. At the same time गोंयकारांक जो टॅलंट आसा तो आमी सेंट्रल कडेन आमचे अध्यक्ष बाब दामू नायक तशेंच आमचे मुख्यमंत्र्याच्या माध्यमांतल्यान आमी मॅक्झिमम आमी इंटिग्रेट हे करून गोंयांत फुडें दिशा कशी दिवंक शकता इन टर्म्स ऑफ AI ते आमकां पळोवंक मेळटलें. आज इंडिया AI मिशन थंय जवळ जवळ 2,000 कोटी एलोकेट जाल्या.
फक्त 80 AI लॅब्स तयार करपाक आणि डीप टेक स्टार्टअप्स 25 तयार करपाक विच इज व्हेरी फ्युचरिस्टीक. हातून आम्ही गोंय सरकार कितले आम्ही फायदो घेवंक शकता हाचेर आमी ऑलरेडी विचार करूंक लागिल्ले आसा. आणि हे युनियन बजेट विल बी व्हेरी फॉरवर्ड थिंकिंग फॉर द टेक्नॉलॉजी ऑफ द IT सेक्टर इन डेज टू कम. आमचे अश्विनी वैष्णवन ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग जो सेक्टर आसा which is currently valued at roughly about $115 billion. ते पळयतात की नेक्स्ट 3 ते 4 वर्सांत ते डबल जातले. ते डबल जातले जाल्यार ते डबल जाता जाल्यार एम्प्लॉयमेंट त्याच सेक्टरान कितलोसोच वाडटलो. तो सध्या जवळजवळ 25 लाख जॉब तयार करून दितात. तातून समज वाडणी पयली जाल्यार एम्प्लॉयमेंट इलेक्ट्रॉनिक्स समज वाडटले आणि 200 बिलियन प्रोजेक्टेड ग्रोथ जो आसा तो समज डबल जातलो नेक्स्ट 3-4 वर्सांत. म्हाका दिसता ह्या युनियन बजेटांतल्यान दिल्ल्यो इतलेशो ते विषय गोंयांत टुरिझम आणि IT सेक्टरान कॉम्प्लिमेंट आसात. पण युनियन बजेटात आम्ही कॉम्प्लिमेंट आणि वेलकम करता आसतना विकसित भारत घडोवपाचे जे प्रधानमंत्रीची जे पूर्ण विचार आसा पूर्ण विजन आसा तातूंत गोंय विकसीत करपाचे आमचे मुख्यमंत्र्याचे आसा. तातूंत म्हाका दिसता डिपार्टमेंट जे आमी हँडल करतात आणि आमचे अध्यक्ष बाब दामू नायकान जे सांगले स्पेशली द मिडल क्लास कॅटेगरी ऑफ पीपल हू ऑलवेज फेल्ट दॅट दे वर नॉट टेकन into consideration. ह्या टायमार तो इन्कम टॅक्स आणि तो स्लॅब दिवन तांच्या माध्यमांतल्यान तांकां बरो एक ड्रायव्हर दिल्लो आसा की जे तांचे सेविंग्स आसतले विल हेल्प देम इन्वेस्ट समवेअर अँड वॉट दे इन्वेस्ट समवेअर विल बी अ ड्रायव्हर इन दॅट पर्टिक्युलर इकॉनॉमी इन दॅट पर्टिक्युलर स्टेट. सो विकसीत गोंय जे आमी घडोवंक सोदता जोड पावलां म्हाका दिसता हे युनियन बजेट इज अ व्हेरी वेलकम स्टेप. आणि आमी आमच्या अध्यक्षा बरोबर वी टेक दीस ऑपॉर्च्युनिटी टू थँक आमचे प्रधानमंत्री तसेच आमची फायनान्स मिनिस्टर फॉर अ व्हेरी वेलकमिंग ऑप्टिमिस्टिक बजेट 2024-25. आम्ही धन्यवाद. आम्ही सगळे विषय हातून कवर करू ना. खूपशे विषय आसात आणि हे सगळे प्रपोजल्स जी आसा सेंट्रल युनियन बजेटाची ही सगळी प्रपोजल स्टडी चालू आसा अंडर द गायडन्स ऑफ ऑनरेबल चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत आणि तांचे वर्किंग कॅबिनेट मिनिस्टर्स आसा तांचे बरोबर. सो वेगवेगळे बाकीचे स्तरावयली म्हणजे एग्रीकल्चर पॉलिसीज आसतली किंवा आनी कितें आसतली ते प्रत्येक वेगवेगळ्या स्तराचेर ते जे कॅबिनेट स्टडी करता. हांव ह्या निमतान परत एकदा विकसीत भारत आत्मनिर्भर गोंय आणि स्वयंपूर्ण गोंय ह्या संकल्पनेचेर आधारीत डॉक्टर प्रमोद सावंत ऑनरेबल चीफ मिनिस्टर गोवा आणि त्यांचे कॅबिनेट हे सगळे प्रपोजल घेऊन गोंय एक विकसीत भारतातलो एक घटक असो फुडें व्हरपा खातीर प्रयत्नशील आसा. आणि त्याच बरोबर ते फुडें वतले हे सांगता तुम्ही सगळे पत्रकार हांगा सगळे जमले तांची देव बरें करूं म्हणटा आसतना तुमचे प्रश्न. म्हजो एक प्रश्न आसा हे एज्युकेशन सेक्टर हेल्ड बाय ऑनरेबल चीफ मिनिस्टर कितें आसा तर 2014 5 IITs जाले धनबाद भिलाई जम्मू धारवाड आणि गोवा. तर ह्या बजेटात ऑनरेबल फायनान्स मिनिस्टरान भरपूर एडिशनल इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट फॉर कॅम्पसीस ऑफ दीज IIT. पूण गोंया कॅम्पस IITचो नासल्यामुळे आमकां ते घेवपाक शकना. वी आर अनेबल टू गेट दीस फायनान्स फंड्स. तर अशें कांय एरिया आसा थंय अशें जायना की सेंटर दिवपाक सोदता पूण आमी घेवपाक शकना. ताजो प्रपोजल आसा तो विचाराधीन आसा. माननीय मुख्यमंत्री सध्या गोंय भायर आसा. फाल्यां ते बजेटाचेर तांचे विशय जे आसात तेणे ओवरऑल गोंयचे विशय आसा ताचे पत्रकार परिशद घेतले आणि तातूंत ते विस्तृतपणे आमकां सगळी म्हायती दितली. आनी आसात ते प्रपोजल सगळे गोंयच्या बेटरमेंटा खातीर संपूर्ण गोंयचे खातीर आणि त्याच बरोबर विकसीत भारत ह्या आमचो तो हॅशटॅगच तो आसा विकसीत भारत. हेल्थ मिनिस्टर तुमकां एक क्वेश्चन आसा की GMC तो मोठ्या प्रमाणात हें जाला आतां सुपर स्पेशलिटी आयली कॅन्सर हॉस्पिटल आयले पूण लोकांचे कशें भावना जाला की डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसा थंय कांय फॅसिलिटीज मेळना अशी तांची तक्रार आसा. सो हे बजेट हे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाक फुडें व्हरपा खातीर कितपत तुमकां हें जातलें. ऑलरेडी दोन बरे नामनेचे डॉक्टर्स आमी गॅप एनालिसीस करपाक तांकां तेंचो वापर करता. डॉक्टर सुनील बांदेकर म्हणून ते मेडिकल डायरेक्टर PHKD ना पूण ते वेगवेगळ्या हॉस्पिटलांचे वेगळे एक्रेडिटेशन काम करतात. तशें 3-4 टॉप स्पेशलिस्ट आमी ऑलरेडी ऑन बोर्ड घेतल्या.
म्हणजे आमचे हॉस्पिटल गोवा मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलांचे गॅप एनालिसीस करपाक आणि तेज्या बरोबर आमी हे एकदा आमकां एक डॉक्युमेंट ताबडतोब आमकां दियात म्हणून तांकां रिक्वेस्ट केल्ले आसा दर म्हयन्यान कितले दीस खूब एक 4-5 दीस येवन हांगा पूर्णपणे तेंची स्टडी चल्ल्या केन्ना केन्ना एक एक आठवडो जे रावतात हे नोव्हेंबरच्यान आमी चालू केले त्याच बरोबर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत आमी कशें आमी रेफरल कमी करूं शकता आणि साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचे जे कितें गरजेचे जे गोष्टी आहेत आमचे अध्यक्ष ते बी मडगांवचेच आहा आणि त्यांचो प्रेशर बी आसतलो की ताबडतोब ते हॉस्पिटल वेगळे तरेन फुडें व्हरपाक जाय फक्त स्टाफ घेतले म्हणून जावचें ना ते एक्झॅक्टली लोकांचे कितें गरजेचे गोष्टी आहा तेजेर विचार करून त्योच टार्गेटेड गोष्टी थंय करपाक जाय म्हणजे लोकांक तेजो केंद्र सरकार MCIच्या अंडर एमर्जन्सी मेडिसिन आहा एमर्जन्सी मेडिसिनचो डिपार्टमेंट आणि आयज कार्डियाक आमी ऑलरेडी थ्रॉम्बोलायज करता आयज पेरिफेरियल बी गोवा एकूच राज्य जे आमी पेरिफेरी एरियान आमी थ्रॉम्बोलायज करून पेशंटाक व्हरता पूण कांय एंजियोग्राफी साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान आयज एक पार्टीचे कमिटमेंट आहा की साऊथ गोवाचे लोक आयज गोवा मेडिकल कॉलेजात येवपाची गरज पडची ना त्या तेंची सोयी सुविधा थंय करपाक जाय म्हणून ताका गॅप एनालिसीस करपाक 4-5 हॉस्पिटल एक फोंडा हॉस्पिटल एक नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एक साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल एक तुवें आयज पेडणे तालुका आयज वाडत चल्ल्या त्या एरियान बी आयज एअरपोर्ट आहा इतर कांय फॅसिलिटीज आहा ते हॉस्पिटल बी कशें आमी फुडें व्हरूंक शकता आनी हांवें आतांच सांगल्या प्रमाणे बाब रोहन गवटे आहा आमचे अध्यक्ष आहा मुख्यमंत्री आहा हांकां सगळ्यांक बरोबर घेवन कितें कितें करपाक जाय आनी PPP म्हटल्यार आयज केंद्र सरकार PPP वेगळ्या तरेचे प्रोत्साहन आनी बॅकिंग दिता हे ट्रान्सपरंट मॅनरान आमी वेगळ्या तरेचे PPP मॉडेल घेवन जायते लोक इन्व्हेस्टमेंट राज्यान करपाचो प्रयत्न ते पळयता पूण टार्गेटेड तेजे इन्व्हेस्टमेंट कशें येतले हेजेर आमकां लक्ष घालपाक जाय सगळे फेसिलिटी रेप्लिकेट करून जावचे ना खंय कितें करपाक जाय त्या तरेचे गोष्टी करपाची गरज आहा म्हणून आमी ते गॅप एनालिसीस म्हणून आमी एक्सपर्ट्सूच घातल्या म्हणजे म्हाका जाय म्हणून न्हू पूण ते एक्सपर्ट्स कितें सजेशन दितात ते सजेशन घेवन आमकां फुडें वचपाक तुम्ही 100 सीट्स माहिती मागचे बघितले 100 सीट्साची ऑलरेडी आमी MCI कडेन ऑलरेडी चर्चेन आहा आणि हे सीट्स वाडोवपाक जे कितें इन्फ्रास्ट्रक्चर आमचे लागतले ते सरकार मुख्यमंत्री आमचे पार्टीचे अध्यक्ष श्री दामू नायकजी आणि हांकां सगळ्यांक बरोबर घेवन ह्यो प्रपोजल्स जे आहा जे केंद्र MCIतल्यान आमकां ऑलरेडी आमचे डिस्कशन चालू आहा तेणे आमकां सांगलेलें आसा की तुमी एक्चुअली गोवा राज्य पळोवंक गेल्यार तुम्ही तुमचो सीट वाडोवपाचो प्रयत्न करा एक प्रपोजल आशिल्लो की आनी एक गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हांव प्रायव्हेट मेडिकल कॉलेजीची उल्लेख करिना गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजची गरज आहा काय ना गोंय राज्यात एकदा डिस्कशन तेजेर जाल्ले पूण तेन्ना MCI कडल्यान आनी केंद्र सरकार कडल्यान आमचे कडेन लेखीत आयिल्लें आसा की तुमी इनफॅक्ट तुम्ही तुमचो इन्फ्रास्ट्रक्चर आनी वाडयात गोवा मेडिकल कॉलेजान आनी थंय 100 सीट वाडोवपाची तुमी कॅपॅसिटी आनी जे इन्फ्रास्ट्रक्चर जाय ते करपाक जाय ह्यो विशय आमी पार्टीचे अध्यक्ष आनी आमचे राज्याचे मुख्यमंत्री कडेन आमी चर्चा करून मागीर आमी तेका योग्य ते पावलां खंयचे दिशेन व्हरपाक जाय व्हरपाचो आमचो प्रयत्न आसा तुम्ही एम्सा खातीरूय पयलीं प्रयत्न बी करता हय पण ते तेंचे पॅरामिटर्सच्या प्रमाणे आमी एम्स केन्ना सोडूंक ना प्रत्येक टर्मान मंत्री जाला तेन्ना आमी एम्सा खातीर बरयल्ले आसा पूण कितें आहा की ते केंद्र सरकाराचे पॅरामिटर्स तेंची परत एकदा आतां तेणी ऑलरेडी आतां विंडो ओपन केल्या की इतले आमी एम्स हाडटले पूण त्या गोष्टीचेर आयज नड्डाजी परत आयले आसा नड्डाजी पयलीं जेन्ना मंत्री आशिल्ले तेन्नाचेर आमचो प्रयत्न चालू आहा पूण ताका परत विनंती करपाक काय हरकत ना आणि कॅन्सर हॉस्पिटल केन्ना म्हणून जातलें 26च्या पयलीं आमी कमिशन सोडली थोडे सर्क्युलेशनाचे 26 बिफोर 26 डिसेंबरा पयलीं थोडे बुलेट डॉक्युमेंट पॉइंट्स तुमकां सर्क्युलेट करतले हे पत्रकार परिशदेत तुम्ही पहिले सगळे मोठे संख्येन हजर झाले तुमकां सगळ्यांक पत्रकार परिषद सोंपली अशी आमची हॉस्पिटल मेडिकल कॉलेज जावचें रोज सर IT प्रायव्हेटाचो सेक्टर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजात प्रोविजन वेगळो आसा तो कायम आसा तो इलेक्ट्रिसिटी पोल्सावयले केबल्स कट करता ते IT डिपार्टमेंट कशें करतले सेपरेट पार्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज